वारुवाडी येथील अभंगवस्ती परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचं अस्तित्व आहे, वावर आहे. येथील रहिवाशांना हा बिबट्या नेहमीच दिसतो. आज देखील सकाळी अभंगवस्ती येथील ढमाले सर यांना बिबट्या दिसला. त्यांनी CCTVमध्ये फुटेज चेक केलं तर तो बिबट्या किंवा वाघ त्यांचं काहीसं गोंधळ उडाला असेल. मात्र हा बिबट्या आहे या ठिकाणी. आज सकाळी सरपंच राजेंद्र मेहेर, ज्ञानेश्वर पवार वन विभागाचे वन अधिकारी आहेत, या दोघांनी या ठिकाणी भेट दिली. पिंजरा लावण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, पिंजरा लावण्यात येणार आहे. मात्र यावरती काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी आता जुन्नर तालुक्यातील सर्वच ठिकाणावरून जोर धरू लागलेली आहे. आज सकाळी मी मुलीला शाळेच्या बस स्टॉपवर सोडायला गेलो होतो. आल्यानंतर गाडी लावल्यानंतर पार्किंगमधून मी पाहिलं असता मला एक कुत्रा मोठा आल्यासारखं वाटलं. पण मला सुरुवातीला कुत्रा वाटलं, नंतर पाहिल्यानंतर चाल वेगळी येतो, ते वाघासारखं वाटलं. आणि नंतर मोठं दिसायला लागलं. नंतर मला कळलं की हा वाघच आहे. त्याच्यानंतर मग मी घरी हाक मारली. तोपर्यंत बॅक साईडला आलो होतो, तोपर्यंत तो निघून गेला होता. मग मी CCTV चेक केलं तर ते मला ते वाघ वाटलं. तुमचं नाव काय, तुम्ही राहायला कुठे आहात? मी बाळासाहेब रामभाऊ ढमाले, सृष्टी बंगला, अभंगवस्ती, सबनी स्कूलच्या मागे, वारुवाडी. तुम्ही बिबट्या पाहिला की वाघ पाहिला? वाघ पाहिला. कशावरून वाघ पाहिला? त्याच्यावर पट्टे होते आणि थोडासा लांब आणि मोठा दिसत होता आणि त्याची चाल थोडीशी वेगळी होती. साहेब, काय होतं, जेव्हा एखाद्या बिबट्याचं वय वाढतं त्याच्यावरचे अंगावरचे जे स्पॉट आहेत ते एकमेकांना जोडले जातात. त्याची स्किन थोडीशी डल पडते, ते जोडले जातात. त्याच्यावर ते पट्टेरी वाघ आहे असं वाटतं लोकांना. आपल्या भागात पट्टेरी वाघ नाही असं वन विभागाचं म्हणणं. अच्छा, तर तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी काय बोलले का या संदर्भात? हा, ते मला घरी चौकशी करून गेले. तर त्यांचे म्हणणे की आपल्याकडे तुमच्या मताप्रमाणे तो बिबट्या असेल, वाघ आपल्या भागात नाहीये. पण प्रथमदर्शनी मला ते वाटलं म्हणून मी तसं बोललो. तुम्ही जे CCTV वरती पाहिलं तर त्याच्यामध्ये फारसं क्लिअर दिसत नाही, अंतर असतं. किती वाजताची घटना आहे साधारण? 8:51 सकाळी 8:51. 8:51 दिवसा डावळ्यात आता वाघ बिबटे बाहेर पडायला लागलेले आहेत. तुमच्या या भागामध्ये नेहमी बिबट्यांचा वावर असतो. ह्या मोरीवर आहे ना, म्हणजे बरेच जण सांगतात म्हणजे रात्री 8 वाजता वाघ या ठिकाणी किंवा बिबट्या क्रॉस होत असतं. त्यामुळे बरेच जण रात्री ह्या मार्गे येण्याचा टाळतात. आणि मला विचारतात बऱ्याच वेळेस, आम्ही CCTVमध्ये त्यावेळेस पाहत होतो तर बऱ्याच वेळा ते ऑब्झर्वेशन केले. तुमची जी अभंगवस्ती आहे, हा जो एरिया आहे, याच्यामध्ये साधारण लोकवस्ती किती? तर 1,500 ते 2,000च्या आसपास, 2,000च्या आसपास असावी. आणि या ठिकाणं मुलं वगैरे शाळेत वगैरे जातात. त्यामुळं या काही जागा आहेत म्हणजे ओढा आहे, नाले, त्या ठिकाणी त्यांनी पिंजरा लावावा. आणि रिक्स आहे. आणि दिवसात ढवळ्या जर सकाळी 8च्या दरम्यान, त्यावेळेस मुलांचा येण्या जाण्याचा वावर असतो शाळेमध्ये, तर ती खूपच म्हणजे केळीच्या तिथून तो निघाला आणि या वड्यातून तो गेला. असं खूप वेळा क्रॉस झालेलं आहे. रात्रीची वेळ झाली पण हे दिवस पहिल्यांदा घडते. बिबट्या या ठिकाणी सकाळी मुलांची शाळा असतात आणि त्याच्यामुळं महिला वर्ग जास्त बरोबर असतो लहान मुलांबरोबर. तरी ताबडतोब वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा आणि त्याची सोय करावी. परंतु यावरती आहे ना काहीतरी पर्याय शोधला पाहिजे कायमस्वरूपी. कारण लोकांना त्रास झाला नाही, हे घात होतात, आघात मोठमोठाले होतात. तर त्यावरती सरकारने काय ते याच्यावर पर्याय शोधला पाहिजे का. हे बिबट्यांचं प्रमाण आहे ना खूप आले आणि आमच्या अभंगवस्तीत इतके बिबटे येतात रात्रीचे, तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते शासनाने काहीतरी याच्यावर तोडगा काढावा. आपल्याबरोबर वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर पवार साहेब आहेत. पवार साहेब, आज सकाळी अभंगवस्ती वारुवाडी या ठिकाणी सकाळी 8-8:30च्या दरम्यान बिबट्याचं दर्शन झालं. तुम्ही त्याच्यावरती काय ॲक्शन घेतलेली? मला ती सदर गोष्ट 10-10:30च्या दरम्यान कळाली. तदनंतर सरपंचांचा फोन आला होता, वारुवाडी सरपंच राजेंद्र मेहर साहेबांचा. त्यानंतर मी लगेच जाग्यावर गेलो आणि जे धमाळे सर आहेत त्यांना भेटलो. त्यांच्या घराच्या बॅक साईडला CCTV, त्या बॅक साईडमधनं तो जो रूट आहे अभंगवस्तीला जाणारा, त्या रूटचं आम्ही त्यांच्या मोबाईलमध्येच बघितलं. तर बिबट दिसतोय, त्यात बिबट दिसतोय. पण सांगण्याचं हे, आम्ही तिथं भरपूर प्रयत्न केले. अवचड गुरुजी असू द्या किंवा वरती जे जटार आहेत त्यांच्या तिथं वराडेंचं जे शेती, तिथं आम्ही पिंजरे लावलेले आहेत आणि तिथं आत्तापर्यंत आपण 2 बिबट पकडलेले आहेत. ह्यासुद्धा बिबट्याला मध्यंतरी वारुळ्यांच्या गिरणीपाशी आलता. तो बिबट तो एरियात फिरतो हे मान्य आहे आम्हाला. त्या रूटवरनं जातो हे सुद्धा मान्य. पण त्या रूटवरनं जिथं लाईट नाही आहे
किंवा जो शाळेची भिंत आहे त्याला इकडं तिकडं पळता येत नाही, तिथनं माणसांनी सतर्कतेने गेलं पाहिजे, लाईट लावली पाहिजे, गाडीला हॉर्न दिला पाहिजे, एकट्या दुकट्यांनी जाण्याचा चालत प्रयत्न करू नये, कुठला गाडीवाला असला तर त्याच्याबरोबर जावं. आम्ही तिथं आता सध्या त्या रूटवर सरांच्या निदर्शनाखाली अनायडर लावणार आहे, जेणेकरून फक्त माणसांनी जाताना स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. जे डमाले सर आहेत तर त्यांनी दावा केला आहे की हा बिबट नसून वाघ आहे. ते त्यांनी स्वतः पाहिले, ते म्हणतात तो वाघच आहे. आपल्या जुन्नर तालुक्यात कुठंही वाघ, पट्टेरी वाघ नाही आहे. आपण बिबट्यालाच वाघ म्हणतो आहे. बिबट्या हा स्पॉटेड आहे, तो बिबट्याच आहे. आणि बिबट्याची तब्येत आणि वाघाची सुद्धा तब्येत तुम्ही जर ते त्यांच्या फुटेजमध्ये बघितलं तर तो कुणीही त्याला ओळखेल की हा बिबट आहे म्हणून. त्यामुळे अनेक आपल्या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यात अनेकदा दावा केला जातोय आम्ही पट्टेरी वाघच पाहिला. पट्टेरी वाघ नाही आहेत आपल्याकडं. आणि कशामुळे नाहीत म्हणजे? पट्टेरी वाघ जर असले, पट्टेरी वाघ असले तर तो भिणार नाही, तो दिवसाचा सुद्धा दिसेल. आणि पट्टेरी वाघ जर वाढले तर बिबट्यांची संख्या फार कमी होईल. पट्टेरी वाघ कुठल्याही प्राण्याला 1000 माणसं असली तरी तो समोर येतो, दिवसाचा समोर दिसेल. बिबट्यागत पळून जाणार नाही उसात बिसात. त्याची चालण्याची पद्धत, तो भीत नाही माणसांना, कुणालाच भीत नाही. वाघ आहे तो वाघच आहे. त्यामुळं तो आपल्याला सरळ त्याचं दर्शन झालं असतं कुठल्या ना कुठल्या रोडला. त्यामुळं पट्टेरी वाघ नाही आहे आपल्या इथं.